राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येते। दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर आता त्यांच्या रिक्त असलेल्या मंत्रिमंडळातील खात्यांच्या वाटपाबद्दल आता हालचालींना वेग आलाय। मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जाते। उपमुख्यमंत्री पदाबाबत सुनेत्रा पवार यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे। माहितीनुसार जर अशी परिस्थिती उद्भवली तर सुनेत्रा पवार यांच्याकडे कोणती महत्वाची खाती दिली जातील याबद्दल सध्या चर्चा सुरू आहे। माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच अजित पवार गट महत्वाची आणि आर्थिकदृष्ट्या प्रभावी असलेली खाती त्यांच्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करते। यामध्ये काही विद्यमान खात्यांची पुनर्रचना होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाहीये। दरम्यान आज दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे। त्या बैठकीमध्ये सुनील तटकरे यांनी विधिमंडळात पक्षाचं अधिकृत पत्र देखील दिलंय। या बैठकीमध्ये आता सुनेत्रा पवार यांची गटनेता म्हणून निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। सोबतच सुनेत्रा पवार आज संध्याकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ शकतात असं देखील म्हटलं जातंय। त्यामुळे या बैठकीनंतरच यामधले निर्णय स्पष्ट केले जातील। या संदर्भात अजून कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाहीये। मात्र या बैठकीनंतर पक्षाच्या सर्व निर्णयांची माहिती दिली जाईल आणि त्यानंतरच हे सर्व स्पष्ट केलं जाईल।